नमस्कार पालक आणि विद्यार्थी मित्रांनो, 22 फेब्रुवारी 2026ला 5वीची शिष्यवृत्ती परीक्षा झालेलीच आहे आणि आपण तृतीय भाषा म्हणजेच इंग्रजी विषयाची संपूर्ण उत्तर सूची बघणार आहोत. सेट ए. चला तर लगेच सुरुवात करूया. इंग्लिश विषय आहे. सेक्शन पहिला आहे. फर्स्ट क्वेश्चन आहे, पिक आउट द करेक्ट ऑप्शन फॉर द गिवन वेब डायग्राम. आता मध्ये आपल्याला ऑलवेज शब्द दिलेला आहे. टेल द ट्रूथ, always tell the truth, always finish homework, always eat vegetables. तसंच काय करायचं आहे, आपल्याला इनकरेक्ट ऑप्शन सांगितलेला आहे. टर्न ऑफ रनिंग टॅप म्हणजेच पाणी पडणारा नळ आहे, वाया जाणारा तो बंद करा. ऑलवेज तर हे करेक्ट आहे. आपल्याला इनकरेक्ट पाहिजे म्हणजे हे येणार नाही. ड्रिंक इनफ वॉटर म्हणजे पुरेसं पाणी प्यायचं आहे, हे पण करेक्ट आहे म्हणून हे येणार नाही. डिसओबे पॅरेंट्स म्हणजेच पॅरेंट्सची अवाज्ञा करा किंवा त्यांचं आज्ञेचं पालन करू नका, हे दिलेलं आहे. हे चुकीचं आहे, हे इथे येत नाही म्हणून पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर आहे. टेक केअर ऑफ थिंग्स, प्रत्येक गोष्टीची काय करायची आहे, काळजी घ्यायची आहे, म्हणजे हे पण चांगली गोष्ट आहे म्हणून काय करायचं, हे पण येणार नाही. त्यानंतर क्वेश्चन नंबर 2, आयडेंटिफाय द पंक्च्युएशन मार्क. आपल्याला पंक्च्युएशन मार्क द्यायचं आहे. हाऊ लकी आय एम. आता हिच्यामध्ये हे पंक्च्युएशन मार्क कशाचा आहे तर एक्सप्लेनेटरी मार्क आहे म्हणून पर्याय क्रमांक काय येईल, पर्याय क्रमांक 2 हे त्याचं करेक्ट उत्तर आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे बघा. क्वेश्चन नंबर 3, चूज द करेक्ट ऑप्शन. आणि हिच्यामध्ये आपल्याला दिलंय, हर लेक्चर वॉज हेल्ड ऑन 2:30 PM. शी रिच्ड 15 minutes बिफोर द लेक्चर. व्हॉट इज द करेक्ट टाइम ऑफ हर अरिव्हल. म्हणजेच आता पहा की हिच्यामध्ये ही वॉज हेल्ड 2:30 आणि शी रिच 15 minutes बिफोर द लेक्चर. 15 मिनिटं अगोदर पोचते म्हटल्यानंतर यांची आपल्याला काय करायची आहे, ऍक्च्युअल वेळ किती आहे 2:30 ची आहे. 2:30 आणि त्याच्यामधून 15 मिनिटं काय होतं तिला, म्हणजे वेळेच्या आधी पोचते म्हणून इथे काय करायचं, 15 मिनिटं वजा करायचे म्हणजेच इथे येईल 15 मिनिट आणि इथे 2:50. हे PM दिलेत म्हणून हे पण PM येणार. म्हणजेच इथे काय येईल तर करेक्ट टाइम दिलेला आहे 2 o'clock. आता हे काय आहे, 2 तासाच्या वरती 15 मिनिटं आहेत. 2:30 15 मिनिटं म्हणजेच काय होतं, क्वार्टर होतो. 1 क्वार्टर किंवा 1 क्वार्टर. 1 क्वार्टर पास्ट 2 म्हणजे 2 वाजून 15 मिनिटं म्हणून क्वार्टर पास्ट 2 म्हणून पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर होतं. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे 4 नंबरचा. सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन. आता आपल्याला ही संख्या दिली आहे ती मोजायची. युनिट, टेन्स, 100, 1000, 10,000, लॅक्स, 10 lakhs अँड करोड. म्हणजे 1 2 3 4 5 6 7 एकावर 7 शून्य असले तर ते किती होतात, 1 करोड होतात, 1 कोटी होतात. आणि 1 कोटीला काय म्हटलं जातं, याला आपण म्हणतो 10 million म्हणून पर्याय क्रमांक 4 त्याचं योग्य उत्तर. नेक्स्ट क्वेश्चन आहे 5th नंबरचा. आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्स विच इंडिकेट्स अन ॲक्शन इन द पास्ट. म्हणजेच पास्टमध्ये झालेली ॲक्शन ओळखायची आहे आपल्याला. द एरोप्लेन विल लँड इन अबाउट हाफ ॲन हवर. विल आला म्हणजेच हा काय झाला, फ्युचर टेन्स झाला. आपल्याला काय करायचं आहे, पास्ट टेन्समध्ये करायचं आहे. कुणाल बॉट ए न्यू बाईक यस्टरडे. हे काय झालं, पास्ट टेन्स आहे म्हणून काय उत्तर पर्याय क्रमांक करेक्ट ऑप्शन इज नंबर 2. 3rd नंबर इज म्हणजे हे झालं पास्ट फ्युचर. रोहन अँड अर्णव लाईक टू ईट नूडल्स.
हे झालं प्रेझेंट. ईशान इज वॉचिंग आहे, म्हणजेच हे काय झालं, इज वॉचिंग म्हणजे हे पण काय झालं, कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स झालं. म्हणून आपल्याला इथे पास्ट विचारलंय, तर पर्याय क्रमांक करेक्ट आन्सर. क्वेश्चन नंबर 6, सिलेक्ट द करेक्ट स्लोगन फॉर द गिवन पिक्चर. हे पिक्चर दिलेलं आहे, तर इथे काय आहे, G20 चं हे चित्र आहे. वन अर्थ, वन फॅमिली, वन फ्युचर. रियूज, रिसायकल, रिड्यूस. सेव्ह फ्युएल, सेव्ह रिसोर्सेस. बेस्ट आउट ऑफ वेस्ट. आता याच्यामध्ये बघा, हे जे चित्र दिलेलं आहे त्या चित्रानुसार आपल्याला 2023ला जेव्हा G20ची परिषद झाली होती त्यावेळेला स्लोगन केलं होतं वन अर्थ, वन फॅमिली, वन फ्युचर. म्हणून काय होतं, पर्याय क्रमांक 1 त्याचं करेक्ट उत्तर होतं. नेक्स्ट क्वेश्चन 7 नंबर आहे. फिल इन द ब्लँक्स. वी हॅव डॅश डॅश in Japan. INN starting with I means vowel letter, then the before article is an. So your correct answer is option number 4. Number 8. Question number 8. Select the correct option to complete the given conversation. Aman dash dash I spilled water on your shirt. Sujal, never mind, it will dry up. याच्याकडून काय झालेलं आहे, शर्टावर पाणी पडलेलं आहे, म्हणून काय होईल, तो काय म्हणतो, अमन म्हणतो आय एम सॉरी, आय स्पिल्ड वॉटर ऑन युअर शर्ट. म्हणून काय, जर आपल्या हातून चूक झाली असेल तर आपण काय करतो, सॉरी म्हणतो, म्हणून इथे सॉरी येईल. त्यानंतर 9वा क्वेश्चन आहे. चूज द करेक्ट ऑप्शन फॉर द रिडल्स. आय एम एन इन्सेक्ट बट आय हॅव 8 legs. आय वेव्स माय वेब. हू एम आय. आता वेब कोण करतं, वेब कोणाचं असतं, तर ते कोणाचं असतं, स्पायडरचं असतं, म्हणजेच कोळ्याचं असतं. म्हणून ऑप्शन नंबर 3 इज युअर करेक्ट आन्सर. नाउ नेक्स्ट क्वेश्चन नंबर 10. हॅलो, युअर हँडरायटिंग इज सो नीट अँड टायडी. इट रिअली लुक्स नाईस. बी थँक यू. आता आपल्याला हे काय दिलं, चूज द करेक्ट कॉम्प्लिमेंट फॉर द गिवन सजेशन. आता हिच्यामध्ये काय दिलेलं आहे, युअर हँडरायटिंग इज सो नाईट अँड टायडी. इट रिअली लुक्स नाईस. आता आपल्याला बेस्ट कॉम्प्लिमेंट कुठलं दिलेलं आहे, तर यासाठी बेस्ट कॉम्प्लिमेंट द्यायचं आहे. तर इकडे दिलाय क्लुमसी, म्हणजेच काय, याला आपण म्हणतो अनाडी. एक्सलंट, म्हणजेच चांगला, छान. अनटायडी, अस्वच्छ. आणि शब्बी म्हणजेच काय, आपण त्याला म्हणतो जर्जर झालेला. आणि आपल्याला बेस्ट कॉम्प्लिमेंट द्यायचे, करेक्ट कॉम्प्लिमेंट द्यायचे, तर काय येईल, एक्सलंट येईल, म्हणजे खूपच छान. म्हणून योग्य पर्याय काय येईल, पर्याय क्रमांक 2. त्यानंतर 11 नंबरचा क्वेश्चन आहे. सिलेक्ट द करेक्ट पंक्च्युएट सेंटेन्स.
पंक्च्युएशन मार्क असलेलं करेक्ट सेंटेन्स आपल्याला काय करायचं आहे, शोधून काढायचं आहे, म्हणजेच निवडायचं आहे. तर यामध्ये योग्यरित्या विरामचिन्ह करायचं आहे. यासाठी काय येईल बघा, लुक अलोनिस्का क्राईड वन ऑफ द चिल्ड्रन. आता वन ऑफ द चिल्ड्रन, लुक अलोनुस्का क्राईड वन ऑफ द चिल्ड्रन. आता हिच्यामध्ये बघा, इथे एक्सक्लेमेटरी मार्क दिलेला आहे, इथे फक्त काय दिलेलं आहे, सिंगल इन्व्हर्टेड कॉमा दिला, इथे डबल इन्व्हर्टेड कॉमा आणि एक्सक्लेमेटरी मार्क दिलाय, इथे क्वेश्चन मार्क दिलेला आहे आणि इथे पण क्वेश्चन मार्क दिलेला आहे. तर करेक्ट उत्तर आपल्याला काय येणार आहे, लुक अलोनुस्का. बघायला सांगतो आहे म्हणून काय आहे, इथे एक्सक्लेमेटरी मार्क येईल. बघ बघ असं आपण म्हणतो तेव्हा, म्हणून पर्याय क्रमांक 2चं जे पंक्च्युएशन मार्कचं सेंटेन्स आहे ते करेक्ट आहे. त्यानंतरचा पुढचा आपल्याला 12 आणि 13 नंबरसाठीची आपल्याला सूचना दिलेली आहे. म्हणजेच काय दिलेली आहे, एक ॲडव्हर्टाइजमेंट दिलेली आहे आणि त्यावर क्वेश्चन विचारला 12 नंबरचा, विच ॲडजेक्टिव्ह इन मेन्शन फॉर द वर्ड ब्रेकफास्ट. ब्रेकफास्टसाठी आपल्याला कोणतं ॲडजेक्टिव्ह काय दिलेलं आहे, मेन्शन केलेलं आहे. तर यामध्ये काय दिलेलं आहे बघा, फ्रेश फ्रूट ज्यूस फॉर ए हेल्दी ब्रेकफास्ट. ब्रेकफास्ट कसा पाहिजे, हेल्दी पाहिजे, म्हणून त्याच्यासाठी आपल्याला योग्य ॲडजेक्टिव्ह काय केलेलं आहे, विशेषण काय वापरलेलं आहे, हेल्दी. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे करेक्ट उत्तर आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघूया. मित्रांनो, तुम्हाला पेपर 1 भाषा आणि गणिताचा जो उत्तरपत्रिका संपूर्ण स्पष्टीकरण सोडवून आपण व्हिडिओ बनवलेले आहेत, ते जर बघितले नसतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याच्या लिंक्स टाकलेल्या आहेत. त्यावरून तुम्ही तुमचे किती मार्क्स आहेत ते चेक करू शकतात. तुमचा सेट कोणताही असू देत, ABCD प्रश्न तेच आहेत, फक्त त्यांचे क्रमांक बदललेले आहेत. तुम्ही योग्य प्रश्न वाचून त्याचं उत्तर चेक करून तुम्हाला जितके मार्क्स मिळाले ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. त्याचबरोबर जर तुम्हाला हे व्हिडिओज आवडत असतील, स्पष्टीकरण आवडत असतील, तर असेच नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. त्याचप्रमाणे बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजेच नवीन व्हिडिओज अपलोड केल्यानंतर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि लगेच ते तुम्हाला बघता येतील. आणि आपल्या मित्रांमध्ये हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे त्यांनाही त्यांची उत्तरं बरोबर किती आले, किती चुकले हे चेक करता येईल आणि किती मार्क्स पडले. तुम्हीही तुमचे मार्क्स काय करायचं आहे, चेक करायचे आहे आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचे आहे. आता बघा, इथे 13 नंबरचं उदाहरण बघण्याच्या आधी आपण 4th आणि 7th स्टँडर्डचे स्कॉलरशिपचे ऑनलाईन क्लास घेतो आणि त्यामध्ये संपूर्ण आठवड्यामध्ये आपण दररोज क्लास असतो. तुम्हाला जर तो क्लास लावायचा असेल, तुमचे छोटे भाऊ बहीण आता यावर्षी बसणारे असतील किंवा पुढच्या वर्षी असतील आणि त्यांना जर ऑनलाईन क्लास लावायचा असेल, तर हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे 9403827752. या नंबरला तुम्ही कॉल करून अधिक माहिती विचारू शकता. जर तुम्हाला नवोदयला बसायचं असेल, स्कॉलरशिपला बसायचं असेल तर चला आपण, किंवा पुढे मंथन आहे, BDS आहे, वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांना बसायचं असेल तर या नंबरला काय करा, व्हॉट्सअप करा किंवा कॉल करा. त्यानंतर 13 नंबरचा प्रश्न आहे, हाऊ मेनी पॅकेट्स आर देअर. आता बघा, यामध्ये आपल्याला ही 2 पॅकेट्स आहेत, म्हणून इथे उत्तर काय येणार आहे आपलं, 2 पॅकेट्स. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे त्याचं उत्तर येणार आहे. त्यानंतर 14 to 16 नंबरसाठी आपल्याला सूचना दिलेली आहे. रीड द फॉलोइंग पॅसेज दिलेला आहे आणि त्याच्यावर क्वेश्चन विचारलेले आहेत. खरं तर पॅसेज वाचायची तेवढी आवश्यकता नसते, कारण पहिल्या प्रश्नाचं उत्तर पहिल्या दुसऱ्या ओळीत असतं किंवा कधी कधीच ते लास्टच्या सेंटेन्समध्ये असतं आणि नेक्स्ट क्वेश्चन एकाखाली एक असतात. आता 14 नंबरचा क्वेश्चन बघा, हु इज मिस सुनैना. आता मिस सुनैना काय आहे, लिटिल हर पॅरेंट्स अँड सिस्टर. आता हिच्यामध्ये बघा, आपल्याला इथे काय दिलेलं आहे, हा सुनैना दिलेला आहे, हा शब्द इथे दिलेला आहे. डॉटर, टीचर, सिस्टर
आणि ब्रदर. आता यामध्ये काय दिलंय, अँड ए स्टुडंट, बघा स्टुडंट ऑफ मिस सुनैना, म्हणजेच हे काय दिलेले आहेत, हर ब्रदर, फ्रेंड्स ऑफ कनिका अँड स्टुडंट्स ऑफ मिस सुनैना. ह्यामध्ये आपल्याला मिस दिलेला आहे. मिस म्हणजेच काय, तर ती कोण असणार आहे, टीचर असणार आहे. म्हणून ऑप्शन नंबर 2 इज युअर करेक्ट आन्सर. त्यानंतरचा पुढचा 15 नंबरचा क्वेश्चन बघा. चूज द करेक्ट ऑपोजिट वर्ड्स फ्रॉम द पॅसेज फॉर द गिवन वर्ड एनिमी. एनिमीच्या अपोजिट काय करायचं आपल्याला, एनिमीच्या अपोजिट लिहायचंय. अपोजिट होतं फ्रेंड आणि तो पर्याय आहे पर्याय क्रमांक 4 वर, म्हणजेच युअर करेक्ट आन्सर इज ऑप्शन नंबर 4. नेक्स्ट क्वेश्चन 16 नंबर. विच रिलेशन इज नॉट मेन्शन इन द पॅसेज. आता याच्यामध्ये कुठलं रिलेशन मेन्शन केलेलं नाही, सांगितलेलं नाहीये. फॉलोअर, स्टुडंट, स्टुडंट दिलेला आहे, आपण मगाशीच बघितलं. स्टुडंट दिलाय, पॅरेंट्स दिलाय, डॉटर दिलेला आहे. बघा याच्यामध्ये पॅरेंट्स दिलाय, सिस्टर दिलाय, ब्रदर दिलाय, फ्रेंड्स दिलेला आहे आणि इथे स्टुडंट पण दिलेला आहे. फक्त कुठलं दिलेलं नाहीये, फॉलोअर्स दिलेलं नाहीये. म्हणून योग्य उत्तर काय आहे, पर्याय क्रमांक 1 हे उत्तर असणार आहे. त्यानंतरचा पुढचा नेक्स्ट क्वेश्चन 17 नंबरचा क्वेश्चन आहे बघा. रीड द वर्ड केअरफुली अँड फाइंड आउट द वर्ड दॅट डज नॉट फॉर्म फ्रॉम द गिवन ऑप्शन. आता हे आपल्याला स्पेलिंग दिलेलं आहे आणि त्याच्यापासून कुठला शब्द तयार होत नाही, कुठला वर्ड तयार होत नाही, तर ते आपल्याला बघायचं आहे. आता याच्यामध्ये EAT, ईट, बघा हे ईट दिलंय म्हणजे तयार होत नाही. नॉट दिलेला आहे, हा तर होतो म्हणजे हा पर्याय येणार नाही. त्यानंतर कॅप्चर, कॅप्चर मध्ये बघा आता यामध्ये पी हे अक्षरच नाहीये याच्यामध्ये, म्हणून कोणतं येणार नाही, ऑप्शन नंबर 3 येणार नाही. आता याच्यामध्ये बघा ए दिलेला आहे, आर दिलेला आहे आणि ई दिलेला आहे. ARE तयार होऊ शकतो. नंतर क्रिएट, CREAT क्रिएट पण होतं, फक्तच होणार नाही काय, कॅप्चर होणार नाही, कारण हिच्यामध्ये पी दिलाय आणि हिच्यामध्ये पी नाही. आता हे असं शोधताना पटकन काय करायचं की कोणतं लेटर एक्स्ट्राचं दिलेलं आहे किंवा स्पेलिंग मध्ये दिलेलं नाहीये पण खाली ऑप्शन मध्ये दिलेलं आहे, तर तेच उत्तर काय असणार आहे आपलं, की त्याच्यापासून ते तयार न होणारा शब्द असणार आहे. त्यानंतर 18वा प्रश्न आहे. आयडेंटिफाय द सुटेबल होमोफोन फॉर द फॉलोइंग सेंटेन्स. इफ यू ड्रॉप युअर फोन यू माइट डॅश डॅश इट. आपल्याला काय करायचं, योग्य काय करायचंय, होमोफोन करायचा आहे, म्हणजे होमोफोन शोधायचा आहे तिच्यामध्ये. आणि याचा अर्थ इफ यू ड्रॉप युअर फोन, जर तुम्ही तुमचा फोन खाली पाडला तर यू माइट डॅश डॅश इट, तर तुम्ही तो डॅश डॅश करू शकता. ब्रेक, ब्रिक, ब्रेक, ब्रिक, ब्रेव. आता बघा साधारण याचे प्रोनाउन्सिएशन काय होतात. ब्रेक या शब्दाचे होमोफोन म्हणजेच आपल्याला वेगवेगळं काय करायचा अर्थ. ब्रेक म्हणजेच तुटणे, आणि या तुटण्यासाठी काय आहे तर या तुटण्याचा तुटले या अर्थाचा, म्हणजे तो फोन तुटला किंवा फुटला, तर त्याच्यासाठी योग्य स्पेलिंग आपल्याला निवडायचं आहे आणि ते स्पेलिंग आहे BREAK. ब्रेक म्हणजेच काय, फुटणे, तुटणे, तुटणे असा त्याचा अर्थ होतो. हे ब्रिक म्हणजेच काय होतं तर वीट होते, या ब्रेकचा अर्थ. याचा BRAKE ब्रेक म्हणजेच काय तर आपण सायकलला जो ब्रेक लावतो ना तो ब्रेक होतो. त्यानंतर BRAVE ब्रेव म्हणजे शूर असा त्याचा अर्थ होतो. पण आपल्याला यानुसार काय आहे, जर फोन खाली पडला तर तो तुटणार आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे त्याचं करेक्ट उत्तर होतं. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आपण लगेच बघूया. नेक्स्ट 19 नंबरचा आहे. चूज द डायग्रॅम केअरफुली
अँड सिलेक्ट द करेक्ट आन्सर. आता ह्याप्रमाणे आपल्याला दिलेलं आहे करेक्ट आन्सर. द ॲरो ऑफ द मिनिट हँड शोज द डॅश डॅश डायरेक्शन. आता मिनिट हँडचा डायरेक्शन कोणती दाखवतोय मिनिट हँड? बघा हिच्यामध्ये हा झाला हार हँड्स आणि हा झाला मिनिट्स हँड. मग मिनिट हँड कुठे दाखवतोय तर यांच्यामध्ये आपण जर असं केलं तर याच्यामध्ये म्हणजेच काय होते, इकडे नॉर्थ वेस्ट साइड होते, ही नॉर्थ ईस्ट साइड होते, ही साऊथ ईस्ट आहे आणि ही साऊथ वेस्ट आहे. म्हणजेच यांच्यामध्ये कुठल्या बाजूला आहे? या बाजूला आहे म्हणजेच नॉर्थ वेस्टला आहे. आणि नॉर्थ वेस्ट कुठे आहे? पर्याय क्रमांक 1 वर आहे. म्हणून याचं उत्तर 1 येणार. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन 20 नंबरचा क्वेश्चन बघा. रिकॉग्नाइज द करेक्ट ऑक्युपेशन म्हणजेच व्यवसाय आपल्याला करायचा आहे. कॅनव्हास फॉर द गिवन टूल कॅनव्हास. कॅनव्हाससाठी आपल्याला काय करायचं आहे? कॅनव्हास कोण वापरतं, कशासाठी वापरतं? तर ॲडव्होकेट वापरतं, गोल्डस्मिथ वापरतो, कोबलर वापरतो आणि आर्टिस्ट वापरतो. कॅनव्हास कशासाठी वापरला जातो? यामध्ये कॅनव्हास बघा, कॅनव्हास म्हणजेच काय तर एखादं मोठं कापड किंवा बॅनर किंवा आपण त्याला म्हणतो ड्रॉइंगचं मोठं शीट, त्याच्यासाठी आपण कॅनव्हास हे करतो आणि त्या कॅनव्हासवर आपण काय करतो? ड्रॉइंग करतो, चित्र काढतो, सिनरी काढतो. आणि ही सिनरी कोण काढते तर आर्टिस्ट काढतो, म्हणजे कलाकार काढतो. म्हणून योग्य पर्याय काय येणार आहे? पर्याय क्रमांक 4 येणार. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे 21 नंबरचा. आयडेंटिफाय द मिसिंग पंक्च्युएशन मार्क. पंक्च्युएशन मार्क करायचं आहे. ईश्वरी स्पोक अबाउट हर फॅमिलीज ट्रिप टू काश्मीर. आता यामध्ये आपल्याला काय दिलेलं आहे? पंक्च्युएशन मार्क्स कुठला काय झालेला आहे? मिस झालेला आहे, ते आपल्याला ओळखायचं आहे. आणि ईश्वरी स्पोक अबाउट हर फॅमिलीज. फॅमिलीज इकडे एस दिलेला आहे. फॅमिली हा शब्दच मुळात अनेक वचनी आहे, म्हणजेच प्लुरल्स आहे आणि त्याला येस लावत नाहीत. म्हणून आपण काय करतो? फॅमिलीज, फॅमिली मध्ये वायचा IES होतो, पण इथे काय करायचं? पंक्च्युएशन मार्क करायचं असेल तर काय होतो? इथे ॲपस्ट्रॉफी टाकतो. म्हणजेच काय याला आपण म्हणतो फॅमिलीची ट्रिपची म्हणायचं असेल तर इथे काय करायचं होतं? ॲपस्ट्रॉफी टाकायचं होतं. म्हणून इथे ऑप्शन नंबर काय येईल? 2 हा करेक्ट उत्तर येईल. त्यानंतरचा 22 नंबरचा आहे. रिअरेंज द नंबर अँड मेक द मिनिंगफुल वर्ड्स विच इज रिलेटेड टू द साऊंड ऑफ अन ॲनिमल्स. आता याच्यामध्ये बघा साऊंड ऑफ अन ॲनिमल्स दिलेलं आहे. याप्रमाणे आपल्याला काय करायचं? रिअरेंज करायचं आहे की जिच्यातून साऊंड ऑफ ॲनिमल येईल. याच्यापासून आपल्याला एक काय करायचं? ॲनिमल काढायचं, म्हणजे करेक्ट ॲनिमलचं नाव शोधायचं आहे. तर इकडे बघा SQU स्क्विरल होतं, ते काय होईल? ते SQUEAK. तर एस साठी काय नंबर दिलेला आहे? एस साठी 5 दिलेला आहे, क्यू साठी 2 दिलेला आहे, यू साठी 6 आहे, ई साठी 4, ए साठी 3 आणि के साठी 1. ह्याप्रमाणे आपण रिअरेंज केलं तर आपल्याला काय येईल? स्क्वॅक असा आवाज साऊंड ऑफ ॲनिमलचा येतो, स्क्वॅक. आणि तो पर्याय आहे बघा, पर्याय क्रमांक 1 वर. क्वॅक क्वॅक ह्यासाठी, आणि त्याचं योग्य पर्याय पर्याय क्रमांक 1. त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघूया आपण. क्वेश्चन नंबर 23. आयडेंटिफाय द करेक्ट पिक्चर फॉर द गिवन ॲक्शन वर्ड. ॲक्शन वर्डसाठी आपल्याला कोणती ॲक्शन आहे? शिफ्ट. शिफ्टसाठी आपल्याला करायचं आहे आणि त्यासाठी 1, 2, 3, 4 पर्याय निवडलेले आहेत. आता हिच्यामध्ये बघा, ह्यामध्ये काय आहे की कटिंग करत आहे आणि छोटे छोटे
वस्तूची कट करून, इथे सूर्य आहे आणि त्याच्याने कट करून ते टाकत आहे. यामध्ये पुश किंवा पुल उचलत आहे. यामध्ये वस्तू गरम केलेली ठेवलेली आहे आणि ही बघा, हिच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, ॲक्शन वर्ब म्हणजे करायचं आहे शिफ्ट. एका ठिकाणून उचलून दुसऱ्या ठिकाणी न्यायचे. तर इथे ही उचलून दुसरीकडे नेते, म्हणून योग्य पर्याय काय येणार, पर्याय क्रमांक 4 येणार. मित्रांनो, तुम्हाला जर फर्स्ट टाइम तुम्हाला या चॅनलवर हा व्हिडिओ बघायला मिळाला असेल तर यापूर्वीचेही खूप सारे ट्रिक्सचे व्हिडिओज आहेत, ते बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि यापुढेही नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठीही तुम्ही चॅनलसोबत राहा. त्यानंतर 24 नंबरचा. त्याचप्रमाणे जर तुम्हाला हे व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट बॉक्स आपल्याला स्क्रोल करून तिकडे हाईप देता येतं. हाईप येतं HYPE आणि त्याच्यावर आपण क्लिक केलं तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जसं आपण कमेंट करतो तसंच तुम्ही हाईपही करू शकता. चला, फिल इन द ब्लँक. ॲन एलिफंट इज डॅश डॅश दॅन ए माऊस. एलिफंट इज. आता बघा, माऊस छोटा असतो, एलिफंट बिग असतो, म्हणून इथे काही ॲन एलिफंट इज लार्जर, बिग, बिगर आणि बिगेस्ट. आता हिच्यामध्ये जर आपण मोर दॅन, लेस दॅन असं आपण जेव्हा वापरतो त्यावेळेला आपण काय म्हणतो, म्हणजेच आपण डिग्री जेव्हा वापरतो त्यावेळेला बिगर दॅन म्हटलं जातं, म्हणून पर्याय क्रमांक हे होतं. ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट आन्सर असेल. त्यानंतरचा पुढचा आणि शेवटचा प्रश्न आहे आपला 25वा. पिक आउट द करंट करन्सी ऑफ इंग्लंड. इंग्लंडची करन्सी काय असते तर ती पाऊंड्स असते, म्हणून पर्याय क्रमांक 1 हे होईल. हे इंग्लंडचं असतं. रुपीज हे इंडियाचं आहे, इंडियाचं करन्सी आहे. डॉलर हे अमेरिकेचं आहे. युरोज हे युरोपचं आहे. म्हणून पर्याय क्रमांक काय येईल, पर्याय क्रमांक 1. अशा प्रकारे आपण इंग्लिशचे संपूर्ण स्पष्टीकरण बघितलेले आहेत. आता आपण लगेचच बुद्धिमत्तेचे प्रश्न सोडवणार आहेत विथ लॉजिक. संपूर्ण स्पष्टीकरण, फक्त उत्तराला टिक मार्क नसणारे की 26चं 2, 27चं 4 असं न करता आपण परफेक्टली त्याचं लॉजिक कशा पद्धतीने ते उत्तर आलं हे स्पष्टीकरण बघणार आहोत. जर तुम्हाला ते बघायचं असतील तर चॅनल सोबत राहा, कुठेही जाऊ नका. चॅनल सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा, कमेंट करा, त्याचबरोबर हाईप सुद्धा करा. चला, बाय, टेक केअर. आपण बुद्धिमत्तेच्या म्हणजे इंटेलिजन्सचा व्हिडिओ घेऊन येत आहोत, त्याच्यामध्ये भेटूया.